बहिणीला जर असं वाटत असेल हक्कानं मला पिशवी ठेवायचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते आपल्या भावाचं आहे. आणि 10 लाखासाठी 5 लाखासाठी जर भाऊ बहिणाच्या नात्यामध्ये जर भांडणं होत असेल, तसं तर मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा तसा पाहिजे तसा काही अधिकार राहत. हा कोर्टानुसार तुम्ही अर्ध्या मालक आहे, बरोबर आहे. अहो जिथं जिथं धरणं झाले, जिथं जिथं शेतातून कॅनल गेले, जिथून जिथून हवे गेले, काय या बहिणीनं कुटाणा केलेला आहे बाबा बाबा बाबा. एका सईचे 25-25 लाख घेतले हो यांनी. असं नका करू माया हो. पैशासाठी रक्ताच्या भावाचा विरोध करू नका. आणि काय तुम्हाला भावाचं मागायचं? तुम्हाला 3 भावांना आता एवढे 3-3 हजार दिले, अजून काय पाहिजेत महाराज तुम्हाला, बरोबर आहे काय? चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा जब होए धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, तब तब धरी प्रभु विविध शरीरा. हरहि कृपानी दिस जन पीरा. मंगल भवन अमंगल हारी. द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. पण देवाचं अवतार कार्य म्हणजे 1 घाव 2 तुकडे. राक्षसांना मारणार आणि भक्तांना भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. पण साधूच्या अवताराचं कार्य वेगळं आहे महाराज. साधूचं हृदय म्हणजे साधू वाईट माणसाला मारत नाहीये, वाईट माणसाची वाईट वृत्ती नष्ट करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर साधू लोकांनी केलंय. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं, धर्माचं पालन करायचंय. पण धर्माचं काम तरी तुकोबराय काय करणार आहात? धर्म 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 म्हणजे आहे तरी काय? तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो धर्म मला सांगायचा नाहीये. मानवासाठी परमधर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणे हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. आपण पहिल्या वर्गात गेल्यावर आपल्याला ABCD नाही शिकवली, 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं. पहिला हात पुढं करायला लावला आणि आपल्या सरांनी सांगितलं मन इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. आय लव्ह माय कंट्री. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. हे कुठं शिकवलं आपल्याला? 10वीत गेल्यावर नाही, ग्रॅज्युएट झाल्यावर नाही, MA झाल्यावर नाही. कितव्या वर्गात शिकवलं? वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलं. म्हणून मला अभिमानानं सांगा वाटतं महाराज, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देश जर कोणता असेल तर माझा भारत आहे महाराज. कोणता आहे? भारत आहे. बांगलादेशची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल महाराज, एवढा आतंक झालाय तिथं. आणि त्या देशाच्या पंतप्रधान ज्यावेळेस त्यांना सुरक्षितता मला कुठं मिळेल असं ज्यावेळेस त्यांच्या मनात आलं, त्यांनी या भारताची का आठवण काढली? याचं कारण या जगामध्ये 56 मुस्लिम राष्ट्र आहे. किती राष्ट्र आहे? किती राष्ट्र आहे मुस्लिम? 56 मुस्लिम राष्ट्र आहे. आणि त्या बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहे? मुस्लिम आहे. मग मुस्लिम समाजाच्या पंतप्रधानाने मुस्लिमांच्या देशात जाव का? ज्या देशात राजा हिंदू आहे त्या देशात याव. त्यांनी भारतामध्ये त्यांचं विमान लँड केलं. याचं कारण त्यांना माहीत होतं की या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि तिथं महिलांचा आदर केला जातो. काय केला जातो? आदर केला जातो, महिलांचा सत्कार केला जातो. म्हणून आपण स्वतःला स्वाभिमानी समजलं पाहिजे की आपण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. आपण भाग्यवान आहात महाराज. म्हणून लक्ष देऊन ऐका. तुकोबराय सांगतात की आम्हाला धर्माचं काम करायचं, पण करायचं काय? पाखंडी लोकांचं खंडन करायचं. काय करायचं? पाखंड. आता पाखंड म्हणजे आहे तरी काय हो? नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवून याला काय म्हणतात? पाखंड. पापस्य खंडसह पाखंड. नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. असे पाखंडी लोक जगामध्ये खूप झालेले महाराज. ज्यांना धर्माविषयी असतानाही ते धर्माचे मालक झालेले, ज्यांना धर्माविषयी असतानाही ते धर्माचे मालक झालेले. जो साधू नाही तो साधूचा आव आणतोय, जो महात्मा नाही तो महात्म्याचा आव आणतोय. माझी विनंती गड्यांनो, जसं आहे तसं समाजाने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे.
समाजाने मला मानावं, समाजाने माझं दर्शन घ्यावं, समाजाने माझा उदो उदो करावं, त्याच्यासाठी ढोंग करायची काही गरज नाही. नाटक ते नाटक असतं, ढोंग ते ढोंग असतं, ओरिजिनल ते ओरिजिनल असतं. जसं देवानं आपल्याला बनवलं ते नैसर्गिक सौंदर्य आहे आपलं. कोणतं सौंदर्य आहे? नैसर्गिक सौंदर्य. त्याच्यात तुम्ही किती जरी फाउंडेशन लावलं तर फाउंडेशन काढल्यानंतर नैसर्गिक ते नैसर्गिकच असतं आणि फाउंडेशन ते फाउंडेशन असतं. नको त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतोय. थोडा विचार जर केला तर तुकोबरायची पालखी आपल्या तिथून जाते. वारीच्या काळात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे मीडियावाले वारीच्या टायमाला ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला म्हणतात तुमचं वारीविषयी काय मत. त्याला काय डोंबलं कळणार आहे आता. जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतंय त्याला मीडियावाले म्हणतात आपलं वारीविषयी काय मत आहे. अरे अजिबात त्या मूर्खाला विचारू नको. पंढरपूरविषयी जर तुला विचारायचं असेल, ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याची माहिती जर तुला घ्यायची असेल तर जो 15 दिवसा पंढरपूरला पायी जातो अशा एखाद्या वारकऱ्याला जाऊन विचार की बाबा वारीचं काय महत्व आहे. त्यावेळेस तो वारकरी तुम्हाला सांगल संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीसी जावे आवडे मानसी कै एकादशी आषाढी. जगामध्ये ज्यांना धर्माविषयी असताना असे लोक धर्माचे मालक झालेले आणि असे काही जे पाखंडी लोक आहे अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. महाराज सांगतात धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं आम्हाला. काय करायचं? पाखंडी लोकांचं खंडन. अरे धर्माला भीती वाईट लोकांपासून नाहीये. धर्माला भीती वाईट लोकांपासून आहे. धर्माला भीती पाखंडी लोकांपासून आहे. कोणापासून आहे? पाखंडी लोकायला. खरं सांगा सप्त्यात राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात? अरे सप्त्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे ना. मला एवढंच सांगायचं सप्त्यामध्ये राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात? पुढाऱ्याला यातली माहिती नसती. माळकरीच माळकऱ्याच्या विरोधात कार्यक्रम करतात. हे पाखंडी म्हणायचे. काय म्हणायचे? अरे एखाद्या दारुड्याने महाराजाचा विरोध केला जमल ना. एखाद्या दारुड्या माणसाने जर विरोध केला, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला, शक्य होईल ना महाराज? करण ऍडजस्ट. एखाद्या नास्तिक माणसाने गायकाचा विरोध केला, एखाद्या महाराजाचा विरोध केला, शक्य होईल ना हो. पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागला कसं जमल? ज्याशी वादकच वादकाचा विरोध करायला लागला कसं जमल? ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करायला लागला नाही जमणार ना महाराज. बसणारी मंडळी, ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात काम करतात त्या दिवशी मनुष्य खचून जातो महाराज. काय होतं? खचून जातो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. किती दुकानं होते? 2. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. लक्ष देऊन उदाहरण ऐका. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवायची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवण करत असताना सोनं लोखंडाला म्हणतं ए लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोराने आरडत नाही. तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस तू अख्खं गाव जागा करतो बघ. त्रास होतो, सहन नाही होत रे लोकांना तुझा आवाज. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतंय. उदाहरण लक्ष देऊन ऐका. लोखंड सोन्याला सांगतंय ए सोन्या, तू आहे सोनं, तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? तू आहे सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा सोनं लोखंड, मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज. ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्या विरोधात काम करायला लागले त्या दिवशी अरे बघा तुम्ही महाराज काय झालं. हिंदू धर्मातल्या लोकांना काही कळत नाही बघा. पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या गड्यांना तुम्ही. एखादा कीर्तनकार जर हिंदुत्वादी गोष्टी बोलत असेल त्यात पक्ष नसतो महाराज. हे कपडे ज्यावेळेस अंगावर घातले त्यावेळेस आम्हाला काही बीजेपीने थोडे दिले हे कपडे का शिवसेनेने दिले? अरे ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा आहे नाही. तुमच्या डोक्यातून पक्ष काढा. तुम्ही कधीतरी एकत्रित या. माझी विनंती मायबाप तुम्हाला. तुम्ही ज्या दिवशी एकत्रित असाल उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे महाराज, खूप अवघड आहे. निवडणुकीच्या काळामध्ये नुसता फतवा निघाला की आपल्याला या समाजाला मतदान करायचंय, या समाजाने. रात्री 12-12 वाजे लोक मतदान झालं महाराज. किती वाजे लोक?
12 वाजे लोक मतदान झालं. मला तर विनंती करायची सरकारला, आता सध्या महिला मंडळी खूप खुशी आहे, लाडली बहीण योजनेचे 3-3 हजार बिचारे याच्या खात्यावर पडले, त्यामुळे रक्षाबंधनची सुद्धा गरज राहिली नाही. राखीच्या अगोदर पैसे मिळाले, ठीक आहे. पण सरकारला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, जसं मुस्लिम धर्माचे लोक 95% 100% मतदान करतात, तसं हिंदू धर्मातल्या माणसाने जर 100% मतदान केलं तर चुकीचे लोक निवडूनच येणार नाही महाराज. माझी विनंती तुम्हाला, लोक घराच्या बाहेरच निघत नाही. जे मतदान करणार नाही त्याचं राशन बंद करून टाका. सरकारी जेवढ्या योजना आहे, जो मतदान करणार नाही त्याच्या त्या योजना बंद झाल्या पाहिजेत महाराज. 45% आणि 50% कुठं मतदान असतात का? आपले लोक मतदाना दिवशी फिरायला जातात? अजिबात नाही. सर्वांनी आपण देशवासी आहोत. संविधानानं आपल्याला स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार दिलेले. आपलं एक मत एखाद्या माणसाचं जीवन घडवू शकतं आणि एक मत एखाद्या माणसाचं जीवन खराबही करू शकतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून धर्मात राहून सुद्धा धर्माचं आचरण न करणारे, धर्माचा प्रचार न करणारे, धर्माच्या विरोधात नेहमी चुकीचं बोलणारे अशी काही मंडळी आहे, त्याला पाखंडी म्हणतात. अशा पाखंडी लोकांचं आम्हाला काय करायचं? करणे पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं, ठीक आहे महाराज. धर्माचं काम करायचं, धर्माचं पालन करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण हे काम करत असताना आम्हाला सर्वात मोठं एक काम हाती घ्यायचंय, नामाचं बीज वाढवायचं, अभंगाचं दुसरं. करणे काम बीज वाढवावे. नामाचं बीज वाढवायचंय महाराज. जेवढे काही सकल संत साधू मंडळी या महाराष्ट्रात झाले, त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्राधान्य जर त्या लोकांनी कोणाला कशाला दिलं असेल तर नामाला दिलंय. आपण लोक बाकीच्या गोष्टी शक्य नाही आपल्याला. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधीना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तनात. काय करू शकतो महाराज आपण योग करू शकतो? शक्य नाही. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचीच वाटा भागाला पाहे पालोहाची आचने. जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी. म्हणून योग अवघड आहे महाराज. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करू शकत नाही महाराज, तोंडातल्या गुटक्याचा त्याग करू शकत नाही. आणि शास्त्र सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा. काय योग करणार आहे महाराज तुम्ही? 2 तासात रामदेव बाबाचे 100 आसनं करणारे लोक आपण. आपल्याकडून काय पद्मासन होणार आहे, काय ध्यान लावणार आहे आपण? यारे 2 तास 1 तास आपण साधं मांडी घालून बसू शकत नाही, आणि आपण काय योग करणार आहे, काय तपश्चर्या? सोडून दे त्या गोष्टी. काही म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमम नार्जते विद्या, द्वितीयम नार्जते धनः, तृतीयम नार्जते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ज्ञान संपादन करा,
इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, महाराज व्हायचं, पुढारी व्हायचं, डॉक्टर काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष अभ्यास करा. फक्त अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास. अभ्यासरिक अभ्यास आणि अभ्यास योग. 25च्या नंतर 50 वर्षांनी माणसाने फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? माना मोडून नाही, टेबला खालून नाही, लोकांना फसून नाही, केबीसीनं नाही, शेअर मार्केटनं नाही, तसल्या भानगडी करायच्या नाहीये. जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. गरीब माणूस दिवसभर शेतामध्ये काम करतो, श्रीमंत नसतो महाराज, पण त्याच्या कष्टाने त्याला 10, 20, 15, 20 हजार काय येत असेल तेवढ्या पैशामध्ये तो जेवढा समाधानी राहतो ना, तेवढे 2 नंबरचे पैसे कमवणारा माणूस नाहीये. 2 नंबरचा पैसा असणाऱ्या लोकांच्या घरात जा, त्या लोकांना बायकोपासून समाधान नाही, लेकरापासून समाधान नाही, मुलाबाळापासून समाधान नाही. कारण अनिष्ट मार्गातून कमवलेलं धन तुम्हाला हे समाधान कसं देईल महाराज? म्हणून तुकोबराने शब्द वापरलाय, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कोणता व्यवहार सांगितलाय? उत्तम व्यवहारानं धन कमवा. उदास विचारे वेच करी. मग ज्ञान अवघडे, कर्मकांड अवघडे, योग अवघडे. आम्ही करायचं काय? महाराज सांगतात, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलोत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. बेस दे थोडा बेस. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे जेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सोपं आहे ना नामसंकीर्तन. जळतील पापे जन्मांतरीचे. 7 दिवसापासून तुम्ही सेवा करत आहात भगवंताची. किती दिवसापासून सेवा करत आहात? उद्या महाप्रसाद, उद्या काल आहे. हे बघा, आज तुम्हाला बिरोबा भगवंताला काहीतरी मागायचंय. संसाराविषयी मागू नका गड्यांनो. संसाराविषयी मागायची काय गरज आहे? ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे. तुम्हाला देवाने एकट्याला जन्माला घातलंच नाही. कुठं कुठं तरी तुमची ती काय म्हणतात टाली कुठंतरी जन्माला आलीच असेल ना तुमची. म्हणून बायको देवाला मागू नका, पोरं सुद्धा देवाला मागू नका, संपत्ती मागू नका, नोकरी मागू नका. देवाला मागत असताना फक्त मागा, देवा तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. अरे ज्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेस तुमच्या आईच्या स्तनामध्ये देवानं जगाच्या मालकानं दुधाची निर्मिती केलेली. कशी Thank you.
केली बाळा दुधाची उत्पत्ती. मी खरं सांगू का, विज्ञान एवढं पुरं गेलेलं आहे महाराज की बापरे बाप. एखाद्या माय माऊलीच्या गर्भातलं लेकरू बाजूला काढून दुसऱ्याच्या गर्भात सुद्धा ठेवता येतं, एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे. तुमचं हृदय बाजूला ठेवून तुमचं ऑपरेशन केलं जातं, तुमचा मेंदू बाजूला ठेवून तुमच्या मेंदूचं ऑपरेशन केलं जातं. विज्ञान पार चंद्रावर नाही, आता सूर्यावर बी लोक जातील महाराज. चंद्रावर घर आहे काही काही लोकांची, चंद्रावर सुद्धा काही लोकांनी घर जागा घेऊन ठेवली. बरोबर आहे की नाही. विज्ञान किती जरी पुढे गेलं तर आतापर्यंत विज्ञानाला दूध निर्माण करता आलं, दुधाची पावडर आहे पण दूध निर्माण करता आलं. विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी आतापर्यंत विज्ञानाला रक्त बनवता आलं नाही, म्हणजे ब्लड बनवता आलं. टोमॅटो सॉस वेगळा, ब्लड वेगळा. बरोबर आहे का नाही. आणि काही काही गोष्टी देवानं स्वतःच्या हातात ठेवल्या ना महाराज. निसर्ग देवाच्या हातात आहे आणि जगणं मरणं देवाच्या हातात आहे. निसर्ग कोणाच्या हातात आहे? जर निसर्ग समजा सरपंचाच्या ताब्यात असला, भरणेवाडीचे जे सरपंच असतील त्यांच्या ताब्यात आपण समजा मेघराजाची चाबी देऊन टाकली, अहो ज्यांनी मतदान केलं त्याच्या शेतात पाऊस पडेल ना, बाकीचे कोरडवाहू मरतील ना. मग निसर्ग देवाच्या ताब्यात आहे, माणसाच्या ताब्यात निसर्ग नाही. आणि जगणं मरणं तुमच्या माझ्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. जसे माणसं मॅनेज होतात तसा जर यम मॅनेज झाला असताना महाराज, यम कळतो तुम्हाला, आहे का ओळखीचा? यम जर मॅनेज झाला असता ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीब लोकच मेले असते. यम मॅनेज होत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती, गड्यानं लक्ष देऊन कीर्तन ऐका. हे बघा, सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. बरं, कुठं जाण्याची गरज नाही ना. कामामध्ये काही म्हणा, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता नाथ बाबा तर सांगतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. सोपं उदाहरण सांगतो. पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो पोराव? आणि रडत रडत खाल्ल्यावर? पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो? आणि रडत रडत खाल्ल्यावर? आणि झोपीत खाल्ल्यावर? झोपीतही खा पेढा गोडाचे, पेढा हसत हसत खा पेढा गोडाचे, आणि पेढा रडत रडत खा पेढा कसा आहे? देवाचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा. जुने लोक म्हणतात, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? अरे मग गाईचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठतं. माझ्या देवाचं केलेलं चिंतन वाया जाऊ शकत नाही महाराज. म्हणून देवाचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ द्याला, तो तुमच्यासाठी कसा देईल महाराज. एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. किती काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. वय 85 वर्षाचं होतं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे वाटत, जास्त वाटत आलं तर यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो. तुम्ही माझ्या आजोबासारखे, फक्त आय एम रिक्वेस्ट यू, प्लीज तुम्ही रडू नका. ते म्हातारा हसलं आणि सांगतं, ओ डॉक्टर, उजनीच्या धरणापाशी माझे 150 एकर जमीन आहे. किती आहे? 150. त्यातली 70 एकर जमीन सोलापूर हायवे टच आहे. दरवर्षी मला 5 कोटीचा ऊस होतो म्हणे महाराज. 2 कोटीचे नुसते डाळिंब होतात म्हणे. एवढा श्रीमंत. अरे डॉक्टर, तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तर 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडं प्रॉपर्टी आहे, तर 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? असं विचारल्यानंतर म्हातारं रडता रडता डॉक्टरला सांगतं, डॉक्टर, फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं. तू किती तास सांभाळलं? 4 तास. अरे 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं डॉक्टर, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. मग जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे.
आणि जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं तर महाराज सांगतात हा जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म नाही तरी गेला जन्म सांगतो सुभाष बजारे विठ्ठला सांगतो सुभाष बजारे विठ्ठला सांगतो विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरती, तिचं नाव पश्चाताप. गेलेला पैसा कमवू शकता तुम्ही परत, गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली पत्नी परत येईल. माझी तर असं म्हणणं आहे, गेलेली सत्ता प्रयत्न करा परत मिळेल तुम्हाला, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आणल त्याला 5000 मोहरा दिल्या जाईल. किती मोहरा? आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का? डोम कावळे आणि कावळे सारखेच. कावळे 10 क्रियाविधीला असतात आणि डोम कावळे गावात असतात. प्रत्येक सप्त्यात प्रत्येक गटात एक ना एक डोम कावळा असतोच. महाराज राहतो आपल्यासोबत आणि गातो दुसऱ्याचं. त्याला काय म्हणतात? डोम कावळा. कोणता? डोम कावळा. आता एक आंधळा समाजाचा म्हणून आंधळा होता, गंगेवर स्नानासाठी गेला. आता 100 नाही 1,00,000 लोक जरी कावळ्याच्या मागायला लागले तर कावळा काही सापडणारी गोष्ट आहे महाराज. आणि आंधळ्या माणसानं काय अपेक्षा करावं? पण गंगेचं स्नान केलं, देवाची विनंती सुरू केली. श्री अनंता मधुसूदना, देवाची प्रार्थना सुरू केली. त्याचं नशीब एवढं चांगलं, हात वर केले आणि त्याच्या हातात कावळा लागला. किती आनंद झाला असेल. एक तर आंधळं होतं, खायची मेळ नव्हता, प्यायचा मेळ नव्हता, काहीच राहायला घर नव्हतं, आणि कावळा सापडल्यानंतर 5000 मोहरा म्हणल्यानंतर तो उजळले भाग्य आता बस. आनंदुरे आजी आनंदुरे, इतका आनंद झाला. पण आंधळ्याने विचार केला, एक कावळा सापडला आपल्याला 5000 मोहरा होतील. असे जर 3-4 कावळे सापडले तर आपल्याला 15-1000 मोहरा होतील. कशाला शहाणपणा करावं? शहाणपणा काही करायची गरज नाही ना. हाय तेवढ्यावर समाधान मानावं. हुशार होतं कावळं. बगलात कावळा ठेवला. काय केला? माझ्याकडे पहा बरं, कावळा कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. काय केले? हाय ते गेलं उडून. आता आंधळ्यानं किती चातुर्मास केले म्हणजे कावळा. त्यांना आता काली मुंडकं वर पाय करून जर देवाचं चिंतन केलं तर कावळा सापडेल का? नाही नाही महाराज. पावला हा देह कागट आली न घडो उपाय घडो आले. जसा आंधळ्याच्या हातात चुकून कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. मग या संधीचं सोनं करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला गड्यांनो. तुम्ही त्याच्यासाठी जर वेळ दिला तो तुमच्यासाठी निश्चित वेळ देईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा वेड्या हो. काही नाही महाराज. तुम्ही किती जरी श्रीमंत असले आणि किती जरी मोठे असले तर काय खरं आहे महाराज. काही लोक असं बोलतात ना, मला तर हसू येतं महाराज. त्यांची भाषा पा कशी असते. महाराज मी जर मेलो न, कसं म्हणतात माहिती आहे का?
मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या भरणेवाडीचा सप्ताह उद्याच बंद पडतो, तू मरून बघ ना एकदा. आपल्या वाचून सप्ताह राहतो. आज मला यायला थोडा उशीर झाला, मी नसतो आलो तर कीर्तन राहिलं असतं का हो? बरं नका का कीर्तन नसतं झालं, जेवण राहिले असते का? उलट तर माझ्यामुळं लेट झालं. नाही तर एवढ्या वेळ तर तुमचे ढेकरं आले असते, पार 9:30 घरी गेले असते तुम्ही खाऊन, बरोबर आहे का नाही? मग लक्ष देऊन ऐका. कोणा वाचून काही राहत. पूर्वीचे म्हातारे कोतारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल. कुठं काय झालं भारताचं? अरे इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत बंद थोडा पडला काय? सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील आणि कोणीतरी. ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही. लक्ष देऊन ऐका. ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. अरे आपल्या फॅमिलीतल्या एखाद्या माणसाचा अपघात झाला आणि त्याच्या पीएमला जर 2-3 तास उशीर असला तर लोक काय सांगतात, पहिली मिसळ खाऊन घ्या नंतर रडू. तसे रडत बी नाही लोक. आणि तुम्ही किती गर्व करता बाबा 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 बाबा. अवघड झालंय. भारताच्या भारतरत्न पुरस्कार ज्या मायमाऊलीचा होता त्या मायमाऊलीचं नाव होतं लता मंगेशकर. काय नाव होतं तिचं? सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठात. काय होती? सरस्वती. वयाच्या 98 वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. ती मायमाऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? किती दिवस? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय आहे? इथून सुरुवात करू आपण. बायको आंघोळीला पाणी टाकत नाही गड्यावर आपल्याला, हे आपलं घरचं स्टेटस आहे. आणि लोक आहेत काय आपलं वजन राहणार. एक हिंदी कवी वर्णन करतोय, एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. किती गोड पद आहे पहा. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या तू जेवढ्या थाटामाटात चालतो मी सुद्धा तसंच चालायचो, पण माझी सुद्धा माती झाली. अहंकार करू नका. धनाने भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुग गच्छति जीवय का. इथं बसणाऱ्या माझ्या माता, इथं बसणाऱ्या सर्व पुरुषांना माझी विनंती आहे, तुमच्याने माझ्या जीवनातलं खरं धन म्हणजे भगवंताचं चिंतन. वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरती, तिचं नाव पश्चाताप. गेलेला पैसा कमवू शकता तुम्ही परत, गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली पत्नी परत येईल. माझी तर असं म्हणणं आहे, गेलेली सत्ता प्रयत्न करा परत मिळेल तुम्हाला, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटतं का? अरे कोरोनाच्या काळामध्ये लाखाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात होते. ओ डॉक्टर साहेब वाचवा हो माझ्या घरच्याला. नाही ना, डॉक्टर कोण माणसं जगत नाही, ओळखीनं माणसं जगत, पैशानं माणसं जगत. लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासात जर पेशंट इंदापूरला गेला असतं ना तर 100% जगला असतं. अरे बाबा अर्ध्या तास नाही, डॉक्टरच्या जवळ असून पेशंट जगत नाही ना, अर्ध्या तासात काय घेऊन बसले. ज्याचं आलं त्याला जावंच लागतो. कपातला चहा कपात आणि बशीतला बशीत असतो घरा. लोक म्हणे अहो आत्ता कीर्तन करत होतो, मराठी लागत नाही. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? फक्त बीज वाढवावे, नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भवसिंधुसी. भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या चिंतनाशिवाय तुम्हाला या संसाररूपी समुद्रातून नाही तरता येणार. महाराज भगवंताच्या नावाची किती ताकद आहे. मला इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायांनो, फक्त खोटं बोलू नका, खरं सांगा. बिरोबाच्या मंदिरासमोर तुम्ही बसलेले आहात, एखादी तरी मायमाऊली तर अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. असू द्या, माझ्याकडे पहा. अख्ख्या भरणेवाडीमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या. अरे बाप रे बाप. मग तर राष्ट्रपती पदक दिलं, पुरस्कार दिला पाहिजे तुमच्या भरणेवाडीत. एकही बेवडा नाही. हात वर नका करू माया हो. तुम्ही हात वर करायला असाल आणि ते बावळं इकडं बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, अख्खी रक्षाबंधन तुमच्यावर काढल ते. अजिबात हात वर करू नका. मग इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या मायमावल्या आहे, खरं सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं दारू सोडा वाटते की नाही? मान सुद्धा नका आलो, मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ आहे. अजिबात नाही. कोणत्या मायमावलीचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसातच आहे ना, अजिबात नका. मग तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं दारू सोडा वाटते ना, मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज.
मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर नाही दारू सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील बिरोबाच्या मंदिरासमोर उभा आहे. कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही माय मावले तर मनातल्या मनात म्हणत असतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. हे बेवडं लय त्रास देत रे महाराज, काय सांगा तुला. याला मुलगी लग्नाला आली तरी अक्कल नाही. आणि सगळ्यात निर्लज्ज जात बेवड्याची. हा अजिबात. आता एवढं बोलून सुद्धा जर दारू पेत असेल मग तर कळसावर बांधकाम आहे महाराज. किती कठीण तळ आहे, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माझ्या आईला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला करताना स्वयंपाक तुम्ही किती वेळ लागतो? 1 तास. चपाती भाजी वगैरे भाकरी करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? 1 तास. खरं सांगा, त्या 1 तासामध्ये तुमच्या पायाला काम आहे, त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा, 1 रुपया चार्जेस नाही. नवऱ्यानं दारू सोडल्यानंतर तुम्हाला वाटलं तर 4-5 चक्कर जमीन माझ्या नावावर करा, मी अजिबात नाही म्हणणार नाही. पण तोपर्यंत 1 रुपया तुमच्याकडून घेत नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी 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 असं जर 1 तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोला किती वेळेस? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाईम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहील का प्रसाद होईल हो? आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही जेवण करणार आहे का प्रसाद घेणार आहे? हां, मग आमटी भात तर तुम्ही दररोज घरीच करता ना. गुलाबजाम घरी खाता, चपाती घरी खाता, भाजी घरी खाता. मग याला प्रसाद आणि त्याला जेवण का म्हणतात? त्याचं कारण दिवसभर जे पुण्य संपादन निर्माण होतंय, दिवसभर जे नामस्मरण होतंय, त्या नामस्मरणातून जे बनवल्या जातो तो जेवण नाही राहतो, काय असतो? प्रसाद असतो. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. किती? त्यानं जर नाही दारू सोडली तर नाव बदला आपलं. तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो? ना कोणत्या पुडीनं, ना कोणत्या गोळ्यानं, ना कोणत्या इंजेक्शनानं. काही बावळे क्रुझर घेऊन गेले, त्या साताऱ्याकडे एक इंजेक्शन देणार बाबा आहे 50,000चं. हे पेतच तिथपर्यंत गेले. 5,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. मेल्या दारू पितो तू, दारू पितो दिलं असतं कोचून. झोपीत काय इंजेक्शन दारू सुटत. ही ताकद जर कशाची असेल तर तुटे भवरोग संचित क्रियामान नाम घेता वाया गेला ऐसा कोणी महाराज सांगतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, त्या चिंतने निरसेल संकट. संकट तराल दुर्गोट भव सिंधू. मग सगळ्या सोपं भगवंताचं चिंतन आहे. मग तुकोबराय सांगतात हेची आमा करणे बीज वाढवावे नाम. धर्माचं काम करत असताना, पाखंडी लोकांचं खंडन करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना कधीच कोणाला भिवू नका. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी. जो तुमच्या धर्माच्या विरोधात बोलल, जो तुमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात बोलल, जो तुमच्या संप्रदायाच्या विरोधात बोलल,
तो तुमचा बाप जरी असला तरी त्याला त्या शब्दात उत्तर द्या का प्रल्हाद हे जनक बिभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली असेल तर त्याचा विरोध करायला शिका तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे पण हे कोण करू शकतो ज्याला या समाजाशी काही घेण देणे तू कोबरायला काय होतं जाळोनी संसार अरे बायको अन्न करता मिली तरी संसाराचा विचार नाही केला दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान आणि सी एक अन्न श्री अन्न करता मिली तरी ताण नाही घेतला दुष्काळ गेला पाटीलकी गेली गावची शावकारकी गेली कसं आहे माहिती आहे का ज्याला समाजात राहायचं त्याला समाजाची विचार करावा लागतो आता पाण्यात राहून पाण्याशी विरोध करता येईल का अजिबात नाही मग पाण्यात जरी राहायचं तरी पण पाण्यात राहायचं पाण्याशी शत्रुत्व नाही करायचं पण शत्रुत्वाची बाजू सुद्धा घ्यायची नाही आहे लक्ष देऊन ऐका समाजात निश्चित राहा माणसानं समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य होणे या मताचा मी निश्चित आहे पण वस्तुस्थिती मांडायला माणसाने घायभरू नाही भिड भार आणि तू का म्हणे सानादर तुकोबरायला काय भिडभार होती महाराज छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुकोबरायने म्हणाव मुंगी आणि राव आम्हा सारिखाची भाव आता आमचं नशीब तर एवढं खराब आहे तुम्हाला काय सांगावं कीर्तनकार झाल्यापासून 100%पैकी 100% खोटं बोलावं लागतं ते कोणत्या कीर्तनात वर्षश्राद्धाच्या कीर्तनात परवा दिवशी एकाचं वर्षश्राद्ध होतं मी सकाळी कीर्तन सुरू केलं फेटा बांधता त्याच्या पोराला म्हणलं का रे काय करत होतं तुझा बाप ते म्हणे महाराज माझ्या बापासारखा बेवडा माणूस तालुक्यात नव्हता म्हणे म्हणलं मेला कशानं काही नाही रस्त्याने येत असताना एका 4 व्हीलरने उडवलं जागीच गाडी खाली गेलं आणि मेलं म्हणे आता ते दारू पिऊन मेलं मी अभंग घेतला यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा गायक लगे माझ्या पुढचे होते शेवट तो भला माझा बहु गोड झाला बेवड्याला सुद्धा वैकुंठवासी म्हणावं लागतं कारण त्यानं कीर्तन ठेवले ना आणि आता कीर्तन तर एवढे वाढले तुम्हाला काय सांगा बाबा बाबा कंटाळा आलाय महाराज पूर्वी सप्त्यानिमित्त कीर्तन होत होते आता माणसं मेले की कीर्तन आहे माणसं जलेमले की कीर्तन आहे 90 वर्षाच्या डंगऱ्याचा वाढदिवस कीर्तन आमचं काही नाही त्यांना अख्ख्या गावाला त्रास द्यायला असतो ना आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही आता घ्या भू किती मोठं ताण आहे त्यानं लोकांच्या जमिनी हडपलेल्या असत्या त्याने लोकांचा चारा चोरलेला असतो तो कधीच कोणाची स्वरिक व्यवस्थित होऊ देत नाही मंदिरात ताण सप्त्यात ताण अशा माणसाचं वाढदिवसानं आम्हाला खोटं बोलावं लागतं अकल्प आयुष्य व्हावे तया माझी असं कळा हरीच्या दासा पण जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तपासा 4092 अभंग आहे माझ्या तुकोबराने गाढवाला गजानन कधीच केलं नाही महाराज गाढवाला गाढवच म्हणले आणि घोड्याला घोडच म्हणले कारण तुकोबराय होते काय कमी होते मग वेदाचा तो अर्थ एरहाने वहावा भार माता तुकोबराय सांगतात नाही भिड भार तुका म्हणे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठोबार पैल तिरण्याशिवाय राहणार नाही धर्माचं काम करा धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या जागृत राहा आणि जागृत राहून धर्माचं काय करा संगोपन करा धर्माचं पालन करा धर्म जगला तर आपण जगू एका माणसाने मला प्रश्न केला म्हणे महाराज एवढाले मंदिरासाठी लाख 10 लाख 15 लाख 20 50 लाख रुपये खर्च करायचा तेवढाच खर्च जर समाजाच्या जीवनोपयोगी गोष्टीसाठी केला तर समाजाचं कल्याण होईल शाळा बांधल्या तर कल्याण होईल मला तुम्हाला एवढंच सांगायचं शाळेत बिघडलेले लोक कॉलेजमध्ये बिघडलेले लोक विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक हे फक्त एकाच ठिकाणी नीट होतात आणि त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मंदिर आहे महाराज काय मंदिर आहे म्हणून म म्हणजे मंगलता दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता या तिन्ही गोष्टी माणसाला एका ठिकाणी प्राप्त होतात म्हणून धर्माचं काम करणं तुमचं आणि माझं काय आहे कर्तव्य तुकोबराय सांगतात धर्माचे पालन धर्माविषयी आपण सगळे लोक झोपलेलो आहे महाराज सगळे मुस्लिमांनी जर हिरवा झेंडावर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडावर करून त्या सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात आपला पहिला प्रश्न निर्माण असतो कोणता झेंडा घेऊ घर एकच झेंडे 72 बायको एका पक्षात मा एका पक्षात आजी एका पक्षात आजोबा एका पक्षात नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन अपक्षच फिरते कसा ताळा जमल रे तुमचा थोडं सावध राहिलं पाहिजेत का नाही तुम्ही एकत्रित राहिलं पाहिजेत एकोप्यानं राहा एकोप्यानं जर राहिले तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण आहे महाराज
इंग्रज ज्यावेळेस भारतात आले होते ना, त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण भारतावर राज्य होत नव्हतं त्यांच्याकडून. त्यावेळेस आपल्याच काही फितूर लोकांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करा, हे समाज फुटल आणि मग तुम्हाला याच्यावर काय करता येईल, राज्य करता येईल. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, अजिबात नाही आहे. आपण सर्व लोक हिंदूच आहो, हा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगा. काय आपण सर्व मंडळी हिंदू आहे. प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी न्याय मागितला पाहिजे न्यायदेवतेकडं. पण तो हक्क जर सप्त्यात येत असेल तर अवघड होईल ना महाराज. महाराष्ट्रात काही काही सप्ते असे की ज्या आडनावाचा महाराज त्याच आडनावाचा पखवाजा, त्याच जातीचा गायक, म्हणजे बाकीच्या काय करायचं मग, कठीण तळा झालं ना. असं नाही झालं पाहिजे. जात हा परमार्थाचा विषय नाही. यारे यारे याती बोलती. अरे ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा या मार्गाने जातो. एका जिल्ह्याचा एक माणूस नसतो, एका तालुक्याचा एक माणूस नसतो, एका गावाचा एक माणूस नसतो, एका जातीचा एक माणूस नसतो, पण तरी सुद्धा कोणत्याच माणसाची कधी तक्रार नसते. एक साधा कॅबिनेट मंत्री जर आला त्याला 500 पोलीस असतात, मुख्यमंत्री जर आला तर 2000 पोलीस असतात. लाखोनं समाज माझा तुकोबराय सोबत चालतो. एका सुद्धा पोलिसाची गरज या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना पडत नाही. हा वारकऱ्यांनी महाराष्ट्राला दिलेला काय आहे, आदर्श आहे. महाराज काय आदर्श, आणि अशा आदर्श महाराष्ट्रामध्ये आपण जगत आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या सर्व मंडळीसमोर ठेवली. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. बसलेल्या सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुँह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू. मायबापाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. सर्वांनी एकत्रित राहा. ज्या दिवशी जीवनातले माय जाईल, बाप जाईल, त्या दिवशी तुम्ही पोरको असाल. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. मला एवढंच सांगायचं, पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा.